दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली आहे। त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावरती दरड कोसळली असून या ठिकाणी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये। दरड कोसळल्याने मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दुसरीकडे बोरघाटात पाणी साचल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील बंद आहे। तर जुना मुंबई पुणे मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच राहा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावरती दरड कोसळली आहे। मिसिंग लिंक वरती ही संपूर्ण घटना घडली आहे। त्यामुळे आता मिसिंग लिंक देखील बंद करण्यात आलेला आहे। रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। सुदैवाने या ठिकाणी वाहनांची ये-जा कमी होती, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाहीये। दरड हटवण्याचं काम सध्या प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती सुरू आहे। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावरती दरड कोसळली आहे। तर तिकडे बोरघाटात पाणी साचलंय, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। जर तुम्ही पुण्याला जायचं किंवा मुंबईला यायचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुम्ही बघाच, कारण ही संपूर्ण वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। पुढील सूचना येईपर्यंत ही वाहतूक बंद असणार आहे। पुण्याहून मुंबईला जाणार आहे आणि मुंबईहून पुण्याला जाणारी ही वाहतूक आता ठप्प झालेली आहे। बोरघाटात पाणी तिकडे साचलंय, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील बंद करण्यात आलेला आहे। जुना मुंबई पुणे महामार्ग देखील आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं वाहतूक विभागाकडून सांगितलं जात आहे। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधीची ही दृश्य, या ठिकाणी दरड कोसळली आहे काल रात्रीच्या सुमारास। त्यामुळे पूर्ण हा मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावरती देखील दरड कोसळलंय, त्यामुळे आता इथं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे।